आता बघूया जिल्ह्यांच्या बातम्या। राज्याच्या शिक्षण विभागाकडून शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर। 2 मे पासून उन्हाळी सुट्टीला सुरुवात। उर्वरित राज्यातील शाळा 15 जून पासून तर विदर्भातील शाळा 1 जुलै पासून सुरू होणार। नाशिक जिल्ह्यात 20 दिवसापासून बाजार समित्या बंदच। कांद्याची 700 कोटींहून अधिकची उलाढाल ठप्प। बाजार बंद असल्याने उन्हाळी कांदा काढणीचं कामही रेंगाळलं। नाशिकच्या इगतपुरीमधील अनेक धरणांमध्ये 20% कमी पाणीसाठा। पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता। उजनी धरणाचा पाणीसाठा 40% खालावला। सोलापूरसह पुणे जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट। नांदेडच्या उमरी परिसरात अवकाळी पाऊस। अवकाळीमुळे जनावरांच्या चाऱ्याचं नुकसान। अनेक भागातील वृक्षही उन्मळून पडले। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला। 43 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद। वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा। पालघरच्या वाढवणमधील बंदराला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील। बंदराला विरोध करणाऱ्या मच्छीमारांच्या याचिका न्यायालयानं फेटाळल्या। साताऱ्याच्या निनाम येथील शेकडो वर्षांची परंपरा असणारी ज्योतिबाची सासनकाठी रवाना। एकादशीच्या मुहूर्तावर कोल्हापुरातील ज्योतिबा यात्रेसाठी पायी रवाना। धाराशिवमधील येडेश्वरी देवीची चैत्र यात्रा 23 ते 28 एप्रिलमध्ये होणार। यात्रेची सर्व तयारी पूर्ण।